नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत, जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं। आणि इथे आम्ही कार हायर केली आहे फॉर नेक्स्ट 5 डेज। तर ती कार हायर करण्यासाठी म्हणजे ते कार हायर केली आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी इथे आधी पिकअप आहे आम्हाला। तर ते पिकअप करतील आणि त्यानंतर आम्हाला तिथे घेऊन जातील, मग आम्हाला आमची कार मिळेल। काय? ग्रेट बॅरियर रीफ। ओके, याबद्दल केन्स बद्दल माहिती आम्ही हळूहळू देतच राहू। आम्ही पण नवीनच एक्सप्लोर करतोय केन्स काय आहे, कसं आहे। हां, सोडू। अच्छा, असं सगळ्यात म्हणजे उतरल्या इथे आता जाणवलं खूप डेंजर गरमी आहे। ठीक आहे, आता मला जॅकेट वगैरे मी काढेन पूर्ण। डेंजर म्हणजे माझ्या मते इंडियापेक्षा कमीच। हां, इंडियापेक्षा कमीच, पण खूप जास्त ह्युमिड आहे इकडे। हा, म्हणजे असं थोडंसं चिपचिपा होतोय चेहरा, पण छान आहे, मस्त वाटतं एकदम। ही आली मिनी व्हॅन आम्हाला पिक करायला। ते पाठीमागे आधी आपलं लगेज वगैरे ठेवायचं। ही अशी व्हॅन आहे, छोटी मिनी व्हॅन। 5 मिनिटांमध्ये आपण तिथे पोहोचू आणि आपण आपली कार घेऊ। नाईस कार ना, आवडली मला कार। फ्यूल स्टेशन वरून इथे आलमंड क्रोसॉन घेतलंय आणि कॉफी घेतली आहे। मला तशी फारशी भूक नाही आहे कारण भरपूर ट्रॅव्हल झालंय, पण एक झोप उडवण्यासाठी जस्ट कॉफी पिईन मी मध्ये मध्ये। आणि इथून पुढे आता आपल्याला जायचंय थोडंसं वुलीज नाही तर कोल्समध्ये। इथून पुढे आपल्याला जायचंय एक तर वुलीज नाही तर कोल्समध्ये, कारण सनस्क्रीन वगैरे घ्यायचंय। ते एअरपोर्टवरती आम्हाला भीती वाटत होती काय किती अलाउड आहे काय नाही आहे, म्हणून आम्ही घेतलं नव्हतं। सो आता सनस्क्रीन वगैरे घेऊ आणि मग नंतर हॉटेल चेक इन करू। ठेव। पुढच्या 5 दिवसांसाठी शॉपिंग करून ठेवतो, कारण की रात्री वगैरे माहिती नाही इकडे मेन्यूला वगैरे अफकोर्स असणारच, पण कसं रात्री अपरात्री लागलं काय खायला वगैरे रूमवरती, म्हटलं थोडं असं काहीतरी चिप्स वगैरे म्हणा काही पण म्हणा ते घ्यायला इकडे वुलवर्समध्ये आले। ते सगळीकडे तिकडे पण इकडनंच घेतो, इकडे पण तिकडनंच। ऑस्ट्रेलियावर स्टँडर्ड आहे। इकडे ते कोकोनट ट्रीज खूप बघायला मिळाले आतापर्यंत, काहीतरी नवीन असं। गोव्याला असतात ना कोकोनट ट्रीज? ट्रॉपिकलच वाटतं ना एकदम, म्हणजे ऑस्ट्रेलियाचा पार्ट वाटतच नाही ना ही गोष्ट। हो, आणि घरं पण खूप वेगळी आहेत इकडे। घरं अशी नॉर्मल जेवढं फिरलोय आम्ही आतापर्यंत, फॉर एक्झाम्पल हे घर, ही अशी घरं नाही शक्य तोपर्यंत बघायला मिळत। क्वीन्सलँडमध्ये अशी जुनीवाली प्लास्टर वेगळीच घर आहेत। हा, क्वीन्सलँडमध्ये ते ट्रॉपिकल त्या वेदरला। हो ना। हे आमचं हॉटेल आलंय पाम रॉयल, सगळी नारळाची झाड आहेत इकडे। छान हॉटेल आहे ना? डोंगराच्या पायथ्याशी मस्त आहे, मला आवडलं। तर आता आम्ही इथे हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत। रूमची चावी जस्ट मिळाली। 124 1 का 4। कशी रूम? मस्त आहे ना, खूपच मस्त। ते टॉयलेट बाथरूम वगैरे, आणि त्यानंतर इथे हे क्लोजेट, ड्रेसिंग टेबल, टीव्ही, इथे छोटा कम्प्युटर टेबल, मस्त। आणि सगळ्यात महत्त्वाचं पूल व्ह्यू। किती छान आहे, कसं उघडणार? अच्छा, ओके। यार हे खोलायचंय मला।
हा 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 मस्त. कधी एकदा या पुलामध्ये टुपकी मारते मी असं झालंय. इथे मस्त पैकी आता अरेंजमेंट केलेली आहे सगळं अंघोळीचं. हे त्यांनी पण काहीतरी दिलेलं आहे, बघू वापरून कसं आहे. सगळे शूज हे सगळं सामान एम्प्टी केलं, जेवढं जेवढं खाण्यासाठी आणलेलं. इथे सगळं चार्जिंगला लावलंय. सनस्क्रीनची एवढा मोठा डब्बा घेतलाय 1 लिटरचा, कारण इथे डेंजर गरमी आहे, सनी आहे. हा ड्रेस मी आत्ता घालणार आहे. त्याच्यानंतर फ्रीज पण पूर्ण सगळं अरेंज केलेलं आहे. ह्या लेमन लाईम बिटर्सच्या बॉटल घेतल्या आहेत, मला खूप आवडतं हे. थोडं थंड व्हायला ठेवलंय. आणि हे आपलं कोल्स म्हणून जे जे सामान घेतलेलं ते सगळं. आणि 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 हे आपल्या बॅगा सध्या इथे ठेवल्यात. आणि मोहित साहेब आराम करतात. छान वाटतंय एसी मध्ये, असं वाटतं रूम मध्येच राहावं, पण नाही. अर्ध्या तासात निघायचंय आपल्याला. ठीक आहे, हो. पटापट अंघोळ करायची आणि निघायचं. आपण इथे झोपायला नाही, ऍक्टिव्हिटी करायला आलोय. ठीक आहे, ओके. तर आता आम्ही थोडा आराम केला, अर्धा पाऊण तास आराम केला, फ्रेश वगैरे झालो. आता आम्ही निघतोय. इतकी सुंदर गोष्ट आता करायला चाललोय ना आम्ही. मी खूप जास्त एक्साइटेड आहे या गोष्टीसाठी. ही गोष्ट मला एक सेपरेट दिवस ठेवायचा होता या गोष्टीसाठी, पण ते फिट बसत नव्हतं. म्हणून मग आज आम्ही लँड झालो आणि आजच्याच दिवशी ही गोष्ट करतोय. कुठे चाललोय मोहित आपण? उडायला. आम्ही चाललोय हेलिकॉप्टर मध्ये बसायला. चॉपर मध्ये बसायला चाललोय आम्ही. मोहितला जरा सुद्धा काही पडलेली नाही. इथे येऊन पण फक्त मॅच बघतोय. जाऊयात आता एअरपोर्टला. बॅकग्राऊंडला क्रिकेट अजूनही चालू आहे. ऐकत नाही मोहित, बंद नाही करत आहे. काय एवढी इंटरेस्टिंग वाटते तुला? आहे इंटरेस्टिंग. ॲज अ तुम्ही क्रिकेट लवर आहात ना, तुम्ही टेस्ट मॅच लवर आहात. आता मी इंडियाला पहिल्यांदा सपोर्ट केलेला आहे पुन्हा, पण आता माझा सपोर्ट बऱ्यापैकी इंडिया ऑस्ट्रेलिया दोन्हीला आहे. असं जे चांगलं क्रिकेट खूप चांगलं बघायला मिळतं. प्लस आता आपण नेक्स्ट वीकमध्ये सिडनीच्या मॅचला चाललोय. सो या मॅचचा रिझल्ट जो असेल ना, त्यामुळे आपल्याला तो फरक पडणार आहे की आपल्याला सिडनीची मॅच जी बघायला मिळणार आहे ते पण म्हणजे असं जर आता इंडिया ही मॅच हरते ऑलमोस्ट आता असं, तर मग सिडनी टेस्ट ती काही केलं जिंकायलाच बघेल. कारण एकतर सिरीज आता ते प्लस ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं मोस्टली गेलेलीच आहे. आता बघ लॅब्रेडॉर. आई ग माझ्या बुबू, माझ्या सोन्याच्या बुबू, माझ्या सोन्याच्या चांदीच्या बुबू, माझ्या गो बुबू आहे माझं ग. कसं हसतंय ग बाई माझं बाळ. मला पण खूप आठवण येते यार. शेपटी पकडायची आहे, शेपटी पकडायची. ए बुबू, आई ग. हा पुढे कंटिन्यू. म्हणजे तेच आहे की आता ह्या मॅच नंतर आता खूप अशा गोष्टी जुळून यायला लागतील. ऑस्ट्रेलिया, न्यू साऊथ कुत्रा, हा असं पुन्हा असं जुळून यायला लागतील वगैरे अशा गोष्टी आहेत. पण आता ॲटलिस्ट ह्या ह्याच्यासाठी, ह्या सिरीजसाठी ॲटलिस्ट इंडियाला समजा सिरीज टाय करायची आणि ट्रॉफी त्यांच्या स्वतःकडे ठेवायची, तर त्यांना नेक्स्ट मॅच कंपल्सरी जिंकायलाच लागेल, जी सिडनीची आहे म्हणजे आपण बघायला चाललोय. बरोबर. आणि चांगलं क्रिकेट बघायला मिळतं, चांगलं वाटतं ना माणसाला. बरोबर. मोहितने खूप मोठा बॉम्ब फोडलाय आता. हे पण मला सांगायचं नव्हतं, पण त्यांनी सांगून दिलंय. सो आम्ही सिडनीला क्रिकेट मॅच बघायला चाललोय. नव्हतं सांगायचं हे. ठीक आहे, तू सांगितलंच. ओके. मी ऍक्च्युली हेलिकॉप्टर राईड एक पहिले बुक केली होती. रेड कलरचं हेलिकॉप्टर होतं. फक्त 2 लोक अलाउड, म्हणजे कपल फक्त अलाउड आणि एक पायलट.
40 मिनिट्सची राईड होती ती. आणि तो पायलट सगळं एक्सप्लेन करतो. हा थोडा आवाज कमी करणार. आणि तो पायलट तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करतो. पूर्ण केन्स फिरवून आणतो, रेन फॉरेस्ट फिरवून आणतो, ग्रेट बॅरियर रीफच्या पूर्ण वरतून फिरवून आणतो. खूप इन डिटेल आहे. आणि आफ्टर 20 मिनिट्स तो एका आयलंडवर घेऊन जातो. तिथे ते हेलिकॉप्टर थांबवतो त्या रेतमध्ये, वाळूमध्ये. तिथे तुम्हाला उतरायला लावतो. तिकडचा एक्सपिरियन्स थोडा 5-10 मिनिटं एक्सप्लोर म्हणजे करून देतो. आणि त्यानंतर परत मग हेलिकॉप्टरमध्ये बसून मग परत एअरपोर्टला ड्रॉप करतो. इतका सुंदर एक्सपिरियन्स असता तो. पण ते म्हणजे मी बुक करून पण नंतर मग मी ते हे केलं, कॅन्सल केलं, कारण ॲज पर मोहित इट वॉज एक्सपेन्सिव्ह. नाही एक्सपेन्सिव्ह. आता मी सांगतो काय गोष्ट झाली. ते एक्सपेन्सिव्ह होतं, पण मी काय म्हटलं की असा कॉम्बो पण अवेलेबल होता की क्रूज प्लस हेलिकॉप्टर. फक्त ते 10 मिनिटांचं हेलिकॉप्टर आणि ते 10 मिनिटांचं ग्रेट बॅरियर रीफच्या वरती मोबाईल स्पीड कॅमेरा. सो फक्त ग्रेट बॅरियर रीफच्या वरती होतं ते. प्लस त्याच्यामध्ये खाणं पिणं इन्क्लूड, पूर्ण दिवसाची टूर इन्क्लूड. हे सगळं त्याच्यापेक्षा स्वस्त पडत होतं. सो मग मी म्हटलं की आपण ते बुक करूया. पण ते बुक आपण जेव्हा करायला घेतलं तेव्हा ते त्या दिवसासाठी अवेलेबल नव्हतं. त्या दिवसासाठी. पण त्याच्यामध्ये कसं होतं ना की फक्त 10 मिनिटं तुम्हाला फिरवून आणणार. आणि ते पण फक्त तुम्ही दोघं नाही, तिथेचं टीम नुसार. आता जिथे आम्ही चाललोय ना तिथे भरपूर लोक असणार आहेत. मे बी नसू पण शकतील, आम्ही शुअर नाही आहोत. पण असं फक्त प्रायव्हेट हेलिकॉप्टर नाहीये ते. बाय द वे मी हेलिकॉप्टर बरोबर बोलते ना. तू हेलिकॉप्टर बोलतो तर मला ते असं वाटतं की मी चुकीचं बोलते. ते सिडनीला सर्क्युलर की आहे ना, तर मोहित मध्ये काहीतरी सर्क्युलर क्वे असं त्यांनी चालू केलेलं. आणि मला असं वाटलं की मी चुकीचं बोलते. सर्क्युलर क्वेच आहे ते, कारण त्याची स्पेलिंग काय QUAY. आणि असं एक दिवशी बोलता बोलता 4 चौघीत मी बोलून गेली की सर्क्युलर क्वेला चाललोय. सगळं हसायला लागले. आणि त्याच्यानंतर अजून ते सिनिक वर्ल्डला मोहित काहीतरी स्किनिक वर्ल्ड बोलत होता. आणि मी पण त्याचं ऐकून मी पण मुद्दाम बोलतो तो. मोहित मुद्दाम बोलतो असं, जसं वुल्वर्सला वुल्सवर्थ बोलतो मुद्दाम. आमचा मित्र बोलायचा वुल्सवर्थ में क्लिनिंग करने जा रहा हूं. हा, तर मग ती सवय अशी 4-5 वेळेस मी ऐकल्यावर मला असं वाटतं अरे बापरे मी चुकीचं बोलते असं. पण ते सर्क्युलर कीच आहे, ते सिनिक वर्ल्डच आहे. जसं आपण इंडियाचे बोलतो पाणी नाही पाणी, चपाती नाही पोळी, तसं वुल्सवर्थ नाही वुल्वर्थ. तसं ऑस्ट्रेलियन व्हर्जन पण चपाती नाही पोळी. चपाती ऍक्च्युली आहे, काही मराठी भाषांमध्ये चपाती बोलतात. सगळं बरोबर आहे. आपण आपल्या कंटेंट साठी बोलतो. हिंदीमध्ये चपाती नाही बोलत माहिती, हिंदीमध्ये रोटी बोलतात. चपाती हा मराठी शब्दच आहे. हिंदीमध्ये रोटी बोलतात किंवा काय ते पराठा बोलतात. पण मराठीमध्ये बोलतात चपाती पण बोलतात, काही ठिकाणी पोळी बोलतात. एनिवेज, इथे हेलिकॉप्टरला चाललंय, एक्साइटेड राहायचंय. हे आपलं हेलिकॉप्टर हे थोडं छान आहे दिसायला, ब्युटिफुल. उडायला लागलं बाई, हवा बघ कसली सुटली. हा, मला जस्ट आता कळालंय की हे प्रायव्हेट आहे, तर आम्ही दोघंच असणार आहोत. किती भारी ना. Good. My name is John and let me just get our quick clearance and then we'll be able to fly.
ओके, कसा होता मोहित एक्सपिरियन्स हेलिकॉप्टरचा? छान होता ऍक्च्युली छान होता. मी थोडा शांत होतो कारण मला थोडं उलटीसारखं झालं होतं, पण ऍक्च्युली छान होता. म्हणजे केन्स कसं आपल्याला माहिती नाहीये, त्यामुळे तो सांगत होता ते एवढं कळत नव्हतं, पण वरून ती रेल्वे वगैरे खूप छान वाटलं. म्हणजे जे आपण नव्हतो जाणार. तो बोगदा बघितला? इथेच विचार करतोय जर ते एक गोष्ट करू शकतो आपण सिनिक रेल्वे वाटल्यास. बरोबर. अजून छान होता. मला पण हे काय म्हणतात सिडनीचं बघायला पण आवडेल मला खूप. हेलिकॉप्टर आपण आपल्या आई वडील आले ना की त्यांना हवं तर तिकडे घेऊन जाऊ शकतो वाटल्यास. बरोबर. आणि सिडनी कसं आपल्याला माहिती आहे, सगळं माहिती आहे. मुंबई सारखं आहे, म्हणजे मुंबईचं कसं वर सगळं माहिती आहे. आपण स्वतः सांगू शकतो त्यांना. मी तुझा व्हिडिओ हे चालेल ब्लॉग मध्ये टाकू शकतो आपण. असं काही नाही, आता झालं. आता इतका सुंदर ब्युटिफुल एक्सपिरियन्स होता. आणि म्हणजे मला पण थोडंसं असं उलटीसारखं होत होतं, पण म्हणजे मी तर एन्जॉय केलं. मी तर खूप खूप जास्त एन्जॉय केलं. आणि आता जेवायला आम्ही इथे ब्लॉग एडिट करायला आता बसू. आणि इथे मी हे खाणार आहे, मी गोरेंग हॉट अँड स्पायसी. मोहित खाणार आहे लाक्सा नूडल्स, मलेशियन असतात ते. हा, आणि थोडेसे द्राक्ष, आणि हा थोडा बनाना ब्रेड टाइप आहे, चोको केक. ऍक्च्युली मी कॉफी पण आणतो माझी, मगाची घेतलेली लॉंग ब्लॅक. काय माहिती लॉंग ब्लॅक नेहमी पडते माझ्या हातातून. गरम असते ती, पाणी असतं ना. आणि आता किती 6:18 वाजलेत. आम्ही आता हे खाऊ आणि आम्ही आता डायरेक्ट झोपू. कारण तुम्ही बघितलेलं आहे पूर्ण रात्रभर काल प्रवासच चालू होता. थोडंफार 2-3 तास मी तरी झोपले, मोहित तर बिलकुल पण झोपला नव्हता. तर मग आता झोपू, कारण उद्या सकाळी 7 वाजता दुसरी ऍक्टिव्हिटी आहे, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल. चला बाय बाय.